ते कसं पंपिंग होणार? ही चौकशी केली तर बोलले तुमच्या घराचं नावच नाही याच्यामध्ये. PMC वाल्यांना बोलवा, आपल्या मॅडम करुणा बांगरे त्यांना बोलवा आणि इथं बघायला सांगा. त्यांनी फक्त दगडी रचल्यात आणि वरतून छाट मारलेला आहे. मी त्यांना कारण विचारलं की बाबा हे का असं तुम्ही केलं, तर त्यात माल संपलाय. समजा इथं फुटला आणि त्याच्यामध्ये साठला समजा आणि त्या पाईप फुटला असेल, पाईपाच्या पाण्यात गेलो, जबाबदार कोण? या बाजारपेठेचा हा रस्ता जो आहे हा प्रोफेशनल काम केलं गेलेलं नाही. त्याची झाकणं वरती आली, काही गटारे विझवली गेली. रस्ता चालण्यासारखा नाही. तुम्ही बघू शकता इथं कोण. आता हे माथेरानच्या लोकांच्या आरोग्याची खेळण्यासारखं आहे. म्हणजे पैसे देऊन आपण आरोग्याची खेळतो असं होतं. ग्रॅव्हिटीच्या जोरावर जर टॅक्सी तिथं आणत असेल तर मग बाकीची ही जी त्याच्या पाठची घरं आहेत त्यांचा काय? म्हणजे टोटल वेस्ट ऑफ मनी ना या 52 करोडमध्ये अख्खं माथेरान सगळे रेसिडेन्शियल एरिया डेव्हलप झालं, आमचं पब्लिक खुश होईल. जागतिक दर्जाचा STP प्लांट माथेरानमध्ये उभा राहतोय. ऐकून खरंच बरं वाटतंय, पण वास्तव मात्र काहीसं वेगळंच चित्र दाखवतंय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं माथेरान जंगल संपत्ती, स्वच्छ पाण्याचे झरे आणि डोंगर दऱ्यांनी समृद्ध. पण याच सुंदर शहरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ह्युमन राईट्स कमिशन अर्थात राज्य मानवाधिकार आयोगाच्या ताशेऱ्यांनंतर सरकारनं तब्बल 47 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आणि शहरातील विविध भागात वेगवेगळ्या क्षमतेचे STP प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. पण आधी समजून घेऊयात STP म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर STP म्हणजे सांडपाणी प्रक्रिया केंद्र. घरातून किंवा शहरातून निघणारं दूषित पाणी शुद्ध करून ते पुन्हा निसर्गात सुरक्षितपणे सोडण्यासाठी किंवा पुनर्वापरासाठी तयार करणारा हा प्रकल्प आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. पण माथेरानमध्ये सुरू असलेल्या STPचं चित्र थोडंसं वेगळंच दिसतंय. गेल्या 2 वर्षांपासून STP प्लांटचं काम माथेरानमध्ये सुरू आहे. पण सगळं काही सुरळीत आहे का? माथेरानमध्ये सुरू असलेलं हे काम अनेक ठिकाणी नियोजन शून्य पद्धतीनं होत असल्याचं दिसतंय. मुख्य रस्ते खोदून ठेवलेत, पण काम पूर्ण होताना दिसत नाहीये. गेली 2 वर्ष काम सुरू असूनही प्रगती संत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. रस्त्यांची चाळण झाली आहे. शहर बकाल होत चाललंय. दरम्यान आता विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि टीम शिवराष्ट्रनं स्वतः कामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पोलखोल केली आहे. काम निकृष्ट दर्जाचं सुरू असून अंदाजपत्रकानुसार काम होतच नसल्याचं आढळून आलंय. नमस्कार, मी STPचं जे माथेरानमध्ये काम चालू आहे, जवळजवळ 45 ते 50 करोड रुपयाचा निधी हा STP प्लॅनसाठी माथेरानमध्ये आला आहे. त्याचं काम चालू आहे. परंतु काम चालू असताना आम्ही पाहणी केली असताना एकाही सर्व्हिस सेंटर त्यांनी फिल्टरेशन प्लांट जो बोलतो आपण STPचा, तो प्लांट आत्तापर्यंत कुठलाही चालू केलेला नाही. त्याचं काम सगळं अर्धवट आहे. म्हणजे अर्धवट बोलण्यापेक्षा काम चालूच नाही असं बोलणं योग्य राहील. आणि आपण जवळजवळ 3-3.5 किलोमीटरचे रस्ते ह्या STP प्लॅनसाठी खोदलेले आहेत. ते रस्ते खोदून त्यामध्ये फक्त थतूरमातूर PCC केलेली आहे. PCC करून त्यामध्ये फक्त पाईपलाईन आणि चेंबर टाकलेले आहेत. आणि ह्याच्या पोटी त्यांनी जवळजवळ 27 करोड ते 30 करोड एवढं बिल नगरपालिकेकडून अदा केलेलं आहे. पुढील काळामध्ये आमचं असं म्हणणं आहे की पुढील काळामध्ये हा कॉन्ट्रॅक्टर फक्त रस्त्यामध्ये पाईपलाईन टाकून पळून गेला तर पुढचं काम करणार कोण, हा माझा प्रश्न प्रशासनाला आहे. आणि ते प्रशासनाने त्याच्यावरती गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून इथे एक तंबी देऊन हे काम फिल्टरेशन प्लॅन्टचं काम सुरळीत चालू केलं पाहिजे. रस्त्याचं खोदकाम करताना त्यांनी जे रस्त्याला चर पडलेले आहेत ते चर त्यांनी भरून काढलेले पाहिजेत. त्याच्यावरती जुने ब्लॉक लावलेले आहेत, क्ले ब्लॉक, ते जुने ब्लॉक काढून त्यांनी नवीन ब्लॉक लावले पाहिजेत. कारण टेंडरमध्ये त्याचं नमूद असंच केलेलं आहे की जिथं ते खोदकाम करतील तिथे त्यांनी नवीन ब्लॉक लावले पाहिजे. आज आम्ही आलो इथं बघतोय तर हे पत्रे गंतले, पत्र्याची थिंक जी असते ती काय बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला मला म्हणायचं आहे की याच्यावर जे पाहणी करायला जे नगरपालिका माणूस ठेवला होता तो काय झोपा काढतो का तेच काय कळत नाही. म्हणजे त्यांनी पाणी करायला पाहिजे. आता ह्या टाक्या तर रिकाम्याच आहेत. रिकाम्या टाक्याचा भार हे सहन करू शकत नाही आणि या टाक्या भरल्यानंतर हा भार कसा सहन करणार? उद्या हे पडलं किंवा अजून काय प्रॉब्लेम झाला त्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे हेच नगरपालिकेचे जे पैसे आहेत, STP प्लॅनसाठी जे पैसे आलेले आहेत ते पैसे आपले फुकट जाणार आणि गावाला एवढं चांगलं जो प्लॅन आलेला आहे त्याचं काम काही व्यवस्थित चालू नाही. हा STPचा जो प्लॅन चालू आहे हा केवळ माथेरानच्या लोकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण काय जिथं पाण्याची लाईन गेलेली आहे त्याच्यावरती ही ड्रेन लाईन टाकलेली आहे त्यांनी आणि ह्याचा दुष्परिणाम माथेरानकरांच्या आरोग्यावरती होईल. यासाठी आम्ही शिवराष्ट्र पॅनलच्या वतीने खूप मोठं आंदोलन छेडणार आहोत. याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे.
तसेच पाईपलाईन टाकताना योग्य पद्धतीनं बांधकाम होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. PCC न करता पाईप टाकले जात आहेत आणि माती व्यवस्थित दाबली जात नाहीये. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खचण्याचीही भीती व्यक्त केली जाते. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अनेक घरांना या प्रकल्पातून वगळण्यात आले. मग त्या घरांची सांडपाण्याची प्रक्रिया कशी केली जाणार यावर अधिकाऱ्यांकडेही ठोस उत्तर नाहीये. या प्लॅनबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर आमची जी घरं जी खालच्या भागामध्ये आहेत ते त्याचं ते इथं कसं काय ड्रेनेज येणार आणि ते कसं पंपिंग होणार ही चौकशी केली तर बोलले तुमच्या घराचं नावच नाही याच्यामध्ये. म्हणजे जर मी माथ्यांचा नागरिक आहे का नाही हा प्रश्न तर मला पडलाय. म्हणजे आमच्यात जर पंपिंग स्टेशन म्हणजे अख्ख्या माथ्यांसाठी 50 कोटी रुपये दिलेत का माझं घर वगळून किंवा आमची घरं वगळून 50 कोटी दिले त्याचा प्रश्न पहिला मला पडलाय. या संदर्भात प्रशासनाला पत्र देत काम तात्काळ थांबवण्याची मागणीही करण्यात आली. सर्वप्रथम STPचं सेटलिंग टँकचं काम पूर्ण करावं आणि त्यानंतरच पाईपलाईनचं काम करावं अशी मागणी करण्यात आली आहे. आज आम्ही माथेरान येथील चालू असलेले STP प्रकल्पाची पाहणी करत असताना माथेरानमधील रहिवासी एरियामध्ये असलेले रस्ते पूर्णपणे बक्काळ एकदम दैनंदिन त्याची अवस्था करून टाकलेली आहे या लोकांनी. आम्ही वारंवार त्यांना सूचना करूनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत ते रस्ते केले नाही. त्यामुळे आज आम्हाला ते पूर्ण माथेरानची आम्ही पाहणी केली. संपूर्ण कोतवाल नगर असेल, पंचवटी नगरचे रस्ते असतील, संत रोहिदास नगर येथील रस्ते असतील, सर्व रस्त्यांची अवस्था ही दैनंदिनी आहे. वारंवार तिथून येणारे माणसं असतील किंवा काय असतील यांचे पाय मुरगळणे किंवा ते पडण्याची दाट शक्यता निर्माण होते. आम्ही येणाऱ्या पर्यटन हंगामासाठी लवकरात लवकर त्यांनी हे सगळे रस्ते दुरुस्ती करावी यासाठी आज आम्ही सर्वत्र फिरून पाहणी केली. आणि आता समोर येते आणखी एक धक्कादायक बाब. या कथित निकृष्ट कामासाठी आतापर्यंत तब्बल 27 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल अदा करण्यात आल्याचं समजतंय. काम अपूर्ण, गुणवत्ता संशयास्पद आणि कोट्यावधींची देयके. दरम्यान या प्रश्नी माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेतली असता त्यांनी ठेकेदाराला जाब विचारलाय आणि रस्त्याचं खोदकाम तातडीनं थांबवण्याच्या सूचना केल्यात. तुर्तास एवढंच. नेमकं काय सुरू आहे या प्रकल्पामध्ये, यामागचं खरं गौडबंगाल काय आहे पुढच्या भागात. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.